माणसाचा आणि चित्रकलेचा खूप जवळचा संबंध आहे. माणसानं चित्रलिपीद्वारे एकमेकांशी संवाद व संपर्क प्राचीन काळापासून साधला होता. भाषा नंतर आली. चित्रकला, संगीत, नृत्य व नाट्य या कला माणसात उपजतच असतात. रेषा, आकार, रंग, पोत व अवकाश ही चित्रकाराची भाषा असते. याद्वारे चित्रकार स्वतःचं जग कॅनव्हासवर निर्माण करतो. त्याचं हे जग अनुभवण्यासाठी आपण ही चित्रकलेची भाषा जाणून घेणं आवश्यक आहे. कॅमेऱ्याचा शोध लागण्यापूर्वी चित्रकार जसं डोळ्यांनी दिसतं तसंच्या तसं हुबेहूब चित्र काढीत असत. कारण त्यांना त्यांचा हा अनुभव बघणाऱ्यांना तंतोतंत द्यायचा असे. युरोप खंडात याचा खूप खोलवर अभ्यास झाला. या पिरियडला रिअलिझम, वास्तववाद असं म्हटलं गेलं. या काळात चित्रकार त्रिमितीचा अभ्यास करू लागले आणि वास्तववादाचा अनुभव लोकांना येऊ लागला. त्याच सुमाराला भारतात चित्रकार मिनिएचर पेंटिंग्स करीत असत. भारतात वेगवेगळ्या प्रांतात मिनिएचर पेंटिंग्सच्या वेगवेगळ्या शैली निर्माण झाल्या. उदाहरणार्थ कांगरा शैली, मुघल शैली, जैन शैली. यात त्रिमितीचा वापर नसून ही एक अलंकारिक शैली होती. नाजूक बारीक कोरीवकाम असलेली चित्र ज्यामध्ये रेषा, रंग, आकार, पोत यांची सुंदर रचना रेखाटली होती. इंग्रजांनी जेव्हा आपल्यावर राज्य केलं तेव्हा इंग्रजी भाषेप्रमाणेच त्यांच्या चित्रातील वास्तववादाचा आपल्या चित्रकारांच्या चित्रांवर प्रभाव पडला. युरोपात कॅमेऱ्याचा शोध लागल्यावर चित्रकारांचं लक्ष निव्वळ त्रिमितीकडे न राहता चित्राला स्वतःचं एक वेगळं रूप देण्याच्या शोधाकडे लागलं. निसर्गात जाऊन निसर्ग चित्र रेखाटणं हा उपक्रम चित्रकार आवडीनं करू लागले व त्याच निसर्गाकडे बघून काही चित्रकार त्याची नवी रूपं रेखाटू लागले. या चित्रकलेच्या काळाला इम्प्रेशनिझम हे नाव पडलं. तोच निसर्ग वेगवेगळ्या चित्ररूपात बाहेर उमटू लागला. कारण प्रत्येक चित्रकाराचं लक्ष, आवड निवड भावनांच्या रूपानं कॅनव्हासवर दिसू लागले. युरोपमध्ये इम्प्रेशनिझम ही चित्रकलेतली क्रांती घडली. या नंतरच्या काळात वेगवेगळ्या चित्रकारांनी त्यांचे नवनवीन विचार त्यांच्या कामाद्वारे मांडले व नवनवीन इझम्सची निर्मिती झाली. गोगॅन या चित्रकाराचं लक्ष चित्रातील उत्स्फूर्त स्वैररूप दाखवण्याकडे वळलं, तर व्हॅन गॉग या चित्रकाराचं लक्ष चित्रातील भावना दाखवण्याकडे वळलं. सेझान या चित्रकाराचं लक्ष एकाच आकाराच्या अनेक बाजू एकत्र रेखाटण्याकडे लागलं. अशा प्रकारे चित्रकार वेगवेगळे विषय कॅनव्हासवर मांडू लागले व समाज या कलाकृतींना बघून त्यावर चर्चा, वक्तव्य करत होता. अशा प्रकारे कलेचा आविष्कार समाजातील वेगवेगळ्या लोकांशी संवाद साधित होता. चित्रकलेप्रमाणेच शिल्पकला ही देखील पूर्वीच्या काळात देवदेवतांची शिल्प करण्यासाठी वापरली जात होती. नंतरच्या काळात शिल्पकला वेगळ्या रूपात व वेगवेगळ्या माध्यमात लोकांसमोर मांडली गेली. नंतर शिल्पकला एका चौथऱ्यावर सीमित न राहता तिनं एक व्यापक रूप धारण केलं. काही वर्षांपूर्वी शिल्पकारांनी निसर्ग हा त्यांचा कॅनव्हास करून त्यात एक आगळं वेगळं जग निर्माण केलं. यालाच लँड आर्ट असं नाव पडलं. या पद्धतीनं क्रिस्टो, अँडी गोल्ड्सवर्दी, दानी कारावान या कलावंतांनी काम केलेलं आहे. आज चित्रकार व शिल्पकार एखादा निसर्गातला किंवा वास्तूतला परिसर वापरून त्यात भिन्न वस्तूंचा वापर करून एक नवीन विचार व अनुभव आपल्यासमोर मांडित आहेत. यालाच इन्स्टॉलेशन आर्ट असं म्हटलं जातं. हा कलेचा प्रवास व त्याचा आविष्कार सहजपणे घडत गेला. या प्रवासाला समाजाच्या नवनिर्मितीची गरजही कारणीभूत होती. तसंच चित्रकारांची, शिल्पकारांची नवीन आकार व विचार निर्माण करण्याची इच्छा सुद्धा कारणीभूत होती. आजची चित्रकला फक्त रंग या माध्यमात सीमित न राहता त्यात फिल्म, व्हिडिओ, अनेक वस्तूंचा वापर होत आहे. यालाच न्यू मीडिया आर्ट असं म्हटलं जातं. चित्रकार रेषांचा वापर करून वेगवेगळे आकार निर्माण करतो. त्या आकारांबरोबर अनेक रंग मांडतो. त्या रंगात भिन्न छटा असतात. तसंच रंगांना पोत असतो. याने एक वेगळं अवकाश निर्माण होतं. हे अवकाश प्रेक्षकांनी अनुभवायचं असतं. कधी ती रेषा हळुवार व नाजूक असते,
तर कधी ठळक व आनंदी असते. या रेषेचा भाव ओळखणं, त्याचा रंगाशी संबंध जोडणं व त्याचा पूर्ण अनुभव घेणं गरजेचं आहे. चित्रकार आपल्या कॅनव्हासवर कधी ओळखीचे आकार म्हणजे आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या निसर्गाचे उतरवत असतो किंवा त्याच रेषांपासून त्याचं स्वतःचं एक अनोळखी जग प्रेक्षकांसमोर मांडित असतो. प्रत्येक रंगाला आणि त्याच्या छटांना भाव असतो. एक निळा रंग पावसाळी दिसू शकतो तर एक खोल आणि गूढतेकडे नेतो. तसाच एखादा निळा स्वच्छंद किंवा निस्पृह वाटू शकतो. याप्रमाणे चित्रकार जेव्हा ब्रश कॅनव्हासवर टेकवतो तेव्हा एक टेक्स्चर निर्माण होतं जे भावनात्मक असतं. चित्र निर्माण करताना या सर्वांचं एकमेकांशी एक नातं असतं. शास्त्रीय संगीतात जसा स्वरांना भाव आहे त्याचप्रमाणे रंग व रेषा आणि अनोळखी आकार अर्थहीन वाटू शकतात. पण जसे स्वर एकत्र येऊन राग बनतो ज्यात भाव व रूप आहे, त्याचप्रमाणे चित्र अर्थहीन न राहता तुम्हाला अनुभव देऊन जातं. अशा पद्धतीच्या चित्रांना ॲब्स्ट्रॅक्ट म्हणतात. वेगवेगळ्या चित्रकारांना वेगवेगळ्या आकारांची ओढ असते. काही निसर्गातील आकार घेतात तर काही ह्युमन फिगरचा वापर करतात. काही चित्रकार फक्त रेषांचा प्रामुख्याने वापर करतात तर काहींचं जग रंगांनी व्यापलेलं असतं. गाण्यातील तरतम भाव कळण्यासाठी खूप गाणं ऐकावं लागतं. वाङ्मयातलं बरं वाईट समजण्याकरता खूप वाचावं लागतं. तसंच चित्र अनुभवण्यासाठी आणि स्वतःपर्यंत पोचवण्यासाठी खूप चित्र बघणं आवश्यक आहे. कोणतंही चित्र व शिल्प पाहताना या सर्व गोष्टी आपण विचारात घेतल्या तर आपल्याला कोणत्याही कलाकृतीचा अनुभव आणि आस्वाद घेता येईल. चित्राची भाषा ही स्वयंपूर्ण भाषा आहे.